शांती आणि मनोज यांचं एकमेकांशी झालेलं हे दुसरं लग्न. शांती मुलींना घेऊन मनोजच्या घरी राहायला आलेली. त्यांचं येणं प्रसन्न वाटत असलं तरी तिच्या मुलींशी असलेलं नातं अजूनही मनोजरावांना ॲक्सेप्ट होत नव्हतं. काही वेळा कायद्याने पेपरवर उतरणारी नाती मनात रुजतीलच असं नाही. मग अशा वेळेस काय करावं? नात्यांवर भाष्य करणारी ही कथा तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, कमेंट, हाईप जरूर करा. रुजलेले रोपटे. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. मनोज घरी आले तेव्हा शांती देवपूजा करत होती. संध्याकाळची दिवाबत्तीची वेळ झाली होती. घरात आल्या आल्या धुपाच्या वासाने मन प्रसन्न झालं. शांतपणे ते येऊन खुर्चीवर बसले. संध्याकाळची पूजा आटपून शांतीने अगदी प्रसन्न चेहऱ्याने त्यांचं स्वागत केलं. गरम चहा आणून दिला. आज जेवायला तुमच्या आवडीचं वांग्याचं भरीत आणि भाकरी केली आहे. फ्रेश होऊन घ्या, मग जेवायला बसू. अरे वा, छान बेत आहे. आलोच मी फ्रेश होऊन, असं म्हणत ते आत गेले. तोंड पुसायला टॉवेल, घरी घालायचे कपडे सगळं बेडवर काढून ठेवलं होतं. एवढी बडदास्त पाहून त्यांच्या मनात विचार आला, देवाची पण कमाल आहे. आयुष्यात अगदी 2 टोकं दाखवली. त्यांना त्यांची पहिली बायको उन्नती आठवली. तिच्याबरोबर चांगल्या आठवणी त्या नव्हत्याच. लग्न झाल्या दिवसापासून तिचं कुणाशी पटलं नाही. ना आपल्या आईशी ना आपल्याशी. आई आजारी असतानाच तिने डिवोर्स मागितला. त्या धक्क्यानेच आई अंथरुणाला खिळली आणि मग ती कधी उठूच शकली नाही. या जगाचा तिने निरोप घेतला. तो धक्का कमी होता म्हणून तिने आयुषची कस्टडी माझ्याकडेच राहील असं सांगून टाकलं. इथे असताना घरात कामाला 2 बायका होत्या, पण तरीही आयुषसाठी किंवा आपल्यासाठी तिने कधीही जेवण बनवलं नाही. त्याचा अभ्यास घेतला नाही. त्याच्याशी कधी खेळली नाही. आपल्यावर सुद्धा सतत चिडचिड करायची. तिची स्वप्न मोठी होती. खरं तर तिने आपल्याशी लग्न करून चूकच केली. तिच्या सौंदर्याला न्याय देणारा तसाच कुणीतरी श्रीमंत तरुण तिच्या आयुष्यात यायला हवा होता. तो आला खरा, पण बऱ्याच उशिरा. आपलं लग्न झाल्यानंतर आणि आयुषचा जन्म झाल्यानंतर. तिच्या जिम क्लासमध्ये मनीषशी ओळख झाली. त्या दोघांची मैत्री झाली आणि मग तिने आपल्याला सोडून त्याच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. लग्न न करता राहण्याचा निर्णय केवढा धाडसी असला पाहिजे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची सुरक्षा मिळत नाही, ना आर्थिक, ना कौटुंबिक, ना मानसिक. पण उन्नती तशी धाडसीच होती. म्हणूनच ती नेहमी म्हणायची, तुझा हा मिळमिळीत स्वभाव मला आवडत नाही. पण जो झणझणीतपणा ती शोधत होती त्याचा ठसका एक ना एक दिवस तिला लागल्याशिवाय राहणार नाही. पण दुर्दैवाने तेव्हा फार उशीर झालेला असेल. पण या सगळ्या आगीत आपला आयुष होरपळायला नको हीच काळजी वाटून राहते. विचार करता करताच 2 मिनिटं बेडवर ते तसेच बसले. गेल्या वर्षी मनोज आणि उन्नतीचा डिवोर्स झाला आणि 3 महिन्यांपूर्वी त्यांना त्यांच्या आत्याने शांतीचं स्थळ सुचवलं होतं. खरं तर दुसरं लग्न करण्याचा त्यांचा अजिबात मानस नव्हता. सहज म्हणून कामाच्या निमित्ताने ते नेरळला गेले होते. तिथे त्यांची शांतीशी ओळख झाली. 4 वर्षांपूर्वी तिचे मिस्टर अपघातात वारले होते. पदरात 2 मुली होत्या. छोटी मोठी नोकरी करून ती मुलींना सांभाळत होती. आई बाबा तसे चांगले होते, पण आपल्यानंतर आपल्या मुलींचं काय होणार या काळजीने तेही दुसरं लग्न कर अशी गळ घालत होते. पण आपल्या मुलींना सांभाळणारा, ॲक्सेप्ट करणारा माणूस मिळेपर्यंत मी लग्नाचा विचार करू शकत नाही असं शांती म्हणाली. आत्यांच्या फॅमिलीशी त्या फॅमिलीचं चांगलं सख्य होतं. माझा एक भाचा घटस्फोटीत आहे. मुलगा साधा चांगला आहे. स्वतःचं राहतं घर आहे, चांगली नोकरी आहे. तुमची मुलगी तिथे सुखी राहू शकेल याची खात्री मी घेते असं आत्याने सांगितल्यावर तिचे आई बाबा अगदी आनंदी झाले होते. आत्याच्या घरीच शांती आणि मनोजची भेट झाली. तरी मनोज म्हणतच होते, आत्या, मी एकटा जीव सदाशिव आहे. मनाला येईल तसं राहतो, जे आवडेल ते खातो. कशाला उगीच पुन्हा त्या बंधनात अडकायचं. तेव्हा आत्याने समजावलं होतं, अरे बाबा, आता असं वाटतंय, पण जसजसं वय वाढेल तसतसा एकटेपणा त्रास द्यायला लागेल. माझंच बघ, 2 वर्षांपूर्वी माझे मिस्टर गेले. आता किती एकटं एकटं वाटतंय मला. मुलं आहेत, पण ती त्यांच्या संसारात. शेवटी हक्काचं असं नातं असतं ते नवरा बायकोचंच. आणि शांती खरंच चांगली मुलगी आहे.
तिच्या दुर्दैवाने फार लवकर वैधव्य आलं तिला. तिच्या दोन्ही मुली अगदी गोड आणि गुणी आहेत. तू तिच्याशी बोल आणि मग निर्णय घ्या. मनोज जेव्हा शांतीशी बोलले तेव्हा नावाप्रमाणेच तिचा शांत स्वभाव त्यांना आवडून गेला. तिच्या बोलण्यामध्ये सहजता होती. मनोजबद्दल आदर आहे हेही त्यांना जाणवलं. मग फार आढेवेढे न घेता ते लग्नाला तयार झाले. अगदी साध्या पद्धतीत दोघांचा विवाह झाला आणि शांती आपल्या मुलींसोबत इथे राहायला आली. तिने कधीच कोणत्या गोष्टींची तक्रार केली नाही. जे आहे ते स्वीकारलं, मान्य केलं आणि निगुतीने संसाराला सुरुवात केली. स्वयंपाकघरात पडली होती ती काढून आहे त्यातच तिने जरुरी ते सामान भरून ठेवलं. बेडरूममधल्या कळकट-मळकट चादरी बदलून त्यातल्या त्यात बऱ्याच चादरी बेडवर पडू लागल्या. किचनमध्ये पडणारा भांड्यांचा पसारा, कपड्यांचा गोंधळ वेळेवर आवरला जाऊ लागला. रोज डब्यात घरचं ताजं अन्न मिळू लागलं. मुख्य म्हणजे घरची ओढ वाटू लागली. आपलं वाट पाहणारं कुणी आहे ही भावना किती छान असते. त्यामुळे आपली पावलं आपोआपच घरी वळतात. शांती फार बोलकी नव्हती, पण मुद्देसूद बोलायची. कधी चिडचिड नाही, राग नाही, अवास्तव मागणी नाही. सगळं छानच होतं. पण तरीही एक गोष्ट मात्र मनोजरावांना खटकतच होती. ती म्हणजे तिच्या मुलींशी असलेलं आपलं नातं. का कुणास ठाऊक मनापासून ते नातं त्यांना ॲक्सेप्ट करावंसंच वाटत नव्हतं. म्हणजे त्या मुलींबद्दल राग होता असंही नाही, पण तो आपलेपणा येतही नव्हता. कधीतरी मनोजरावांना वाटायचं की त्या मुलींशी असलेलं आपलं तुटक वागणं शांतीच्या लक्षात येत असेल का? आपण त्या मुलींकडे दुर्लक्ष करतो हे ती नोटीस करत असेल का? आणि करत असेल तर तिला किती वाईट वाटत असेल? आपण त्या मुलींशी जरा बरं बोललं पाहिजे. तसं आपला त्यांच्याशी डायरेक्ट काही संबंध नसला तरी आता ते आपलं नाव लावतात. अगदी मनातून वाटलं नाही तरी वरवर का होईना त्या दोघींशी जरा बरं वागायला हवं. खरं तर आपण हे मुद्दाम करत नाही, पण का कुणास ठाऊक उगीच असं प्रेमाने वागणं, त्यांच्याबद्दल फार माया आहे असं दाखवणं मनोजरावांना जमत नव्हतं. त्या मुलींबद्दल त्यांना फार लळा नव्हता. आणि कसं असणार, अगदी 2-3 महिन्यात काहीही नातं नसलेल्या 2 मुलींना आपल्या मुली कसं म्हणायचं? जो आपला आहे तो तर आपल्यापासून खूप दूर आहे. आपला मुलगा आयुषला कधी आपली आठवण येत असेल का? उन्नती त्याला आपल्याला कधी भेटूनही देत नाही. गेले 8 महिने त्याला भेटायला आपण तडफडतोय, पण फोन केला की उन्नती फोन कट तरी करेल किंवा काहीतरी कारण देईल. एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीत पुन्हा पुन्हा कायदे कसे आणायचे? आयुषच्या आठवणीने ते बेजार झाले आणि तेवढ्यात बाहेर काहीतरी पडल्याचा आवाज झाला. घाई गडबडीने उठून ते बाहेरच्या खोलीत आले. पाहतात तर काय, दोन्ही मुली घाबरून आईला बिलगल्या होत्या. शांती त्यांना ओरडत होती. काय झालं, कशाला ओरडतेयस? मनोजरावांनी रागानेच विचारलं. पण तेवढ्यात त्यांचं लक्ष त्या तुटलेल्या चिनी मातीच्या फोटो फ्रेमकडे गेलं. ती फ्रेम एका प्रदर्शनातून त्यांनी खास विकत घेतली होती. त्यात आयुषचा फोटो होता. ती फ्रेम त्यांना फार जवळची होती. फ्रेमचे तुकडे झालेले पाहून तेही खूप भडकले. ते रागाने लालेलाल झाले. कोणी तोडली ही फ्रेम? त्यांनी रागाने विचारलं. मुली अधिक घाबरल्या. त्यांनी पुन्हा रागानेच विचारलं. काय विचारतोय मी? कुणी तोडली ही फ्रेम? घाबरून मग मुली आईकडे पाहू लागल्या. शांतीसुद्धा बिचारी घाबरली. उभी राहून मान खाली घालून ती सांगू लागली. अहो, पिनूच्या हातून पडली. मुद्दामून नाही तोडली तिने. पण तिथे मरायला गेलाच कशाला तुम्ही? रागाने मनोजराव म्हणाले. ते असं बोलताच शांतीच्या चेहऱ्यावर दुःख पसरलं, निराशा पसरली. ही फ्रेम माझ्यासाठी जीव की प्राण आहे. दुसऱ्यांच्या वस्तूंना हात लावू नये एवढी साधी अक्कल नाही तुम्हाला? आणि शांती, तू देखील सांगून ठेव तुझ्या मुलींना, इथे राहायचं असेल तर शिस्तीने राहायचं. या वस्तू खेच, त्या वस्तू ओरपून बघ, नाही चालणार असं. काही दिवसांपूर्वी या तुझ्या थोरल्या लेकीने, विदुलाने माझा लॅपटॉप खराब केला. लॅपटॉपमधल्या माझ्या फाईल्स इकडे तिकडे हलवल्या. अजिबात माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही, समजलं? नसते उपद्व्याप नकोय तिथे. तेवढ्यात मग विदुला म्हणाली. फाईल्स हलवल्या नाहीत काका, त्या फक्त एका फोल्डरमध्ये घालून ठेवल्या. आणि तो लॅपटॉप मी वापरला कारण आम्हाला शाळेमध्ये एक कम्प्युटरवर प्रोजेक्ट करून आणायला सांगितलं होतं. त्यावर मनोजराव काही बोलले नाहीत. रागारागाने आत निघून गेले. तुटलेली फ्रेम उचलत शांतीने वर ठेवली. तिच्या डोळ्यातून मात्र घळाघळा अश्रू वाहत होते.
मनोजराव पुन्हा कपडे बदलून घराबाहेर पडले. बाहेर बसलेल्या मायलेकींकडे त्यांनी पाहिलंही नाही. फक्त आवाज कानावर पडला. आई सॉरी ग, तू रडू नकोस. माझ्यामुळे तुला ओरडा पडला ना. मी पुन्हा कोणत्याही वस्तूंना हात लावणार नाही. चुकलं माझं, सॉरी. ते शब्द ऐकून मनोज क्षणभर थबकले. मागे पाहिलं तर त्या तिघी अंग चोरून बसल्या होत्या. शांती रडत होती आणि दोन्ही लेकी तिला घट्ट बिलगून बसल्या होत्या. जणू त्या तिघींचं एक वेगळंच विश्व होतं आणि त्या जगात आपण कधीच प्रवेश करू शकणार नव्हतो असं त्या क्षणी मनोजनं वाटलं. पण काही केल्या राग शांत होत नव्हता. मन बेचैन झालं होतं. रागारागाने ते 5 गार्डन पार्कमध्ये गेले. ते पार्क त्यांचं फेवरेट होतं. आयुषला घेऊन बऱ्याचदा ते तिथे खेळायला जात असत. आयुषच्या आठवणीने मन अगदी कातर झालं. त्याच्या वाढदिवसाला पाहिलं ते शेवटचंच. त्यानंतर उन्नतीने त्याला कधी भेटू दिलं नाही. फोनवर बोलू देत नाही. शाळेत भेटायला गेलं तर सांगून ठेवलंय की याचे वडील टॉक्सिक आहेत, शक्यतो भेटायला देऊ नका. आणि आता तर आयुषसुद्धा फार बुजल्यासारखं वागतो. भेटला तरी फार बोलत नाही. त्याच्या वाढदिवसाला एवढी खेळणी घेऊन गेलो पण त्याने ढुंकूनही पाहिलं नाही. उन्नती आपल्याविरुद्ध त्याला भडकवत असेल का? आपल्याबद्दल नेमकं काय काय सांगत असेल? आयुष झाला होता तेव्हा किती स्वप्न पाहिली होती. याला परदेशात शिकायला पाठवायचं, एखादं वाद्य शिकवायचं. पण कोणतंही स्वप्न पूर्ण झालं नाही. उन्नतीने ते होऊ दिलं नाही. उलट प्रेग्नंट असताना प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्याचाच तिचा हट्ट होता. आपण खूप गयावया केली, चिडलो, भांडलो, तेव्हा ती नाईलाजाने तयार झाली. आणि फक्त आता आपल्याला त्रास द्यायला म्हणून तिने आयुषला स्वतःकडे ठेवलंय. आपला आयुष कसा असेल? त्याला तिथे काही त्रास तर नसेल ना? उन्नती त्याच्याकडे लक्ष देत असेल का? आणि तो मनीष, तो तरी आयुषशी नीट वागत असेल का? आणि तो का वागेल नीट? त्याला फक्त त्या उन्नतीमध्ये इंटरेस्ट आहे. आपल्या मुलाशी त्याचं काय घेणं देणं? उलट आयुष म्हणजे त्याच्या सुखाच्या आड आलेला अडथळाच असणार. तो त्याला ओरडत असेल का? त्रास देत असेल का? त्याच्यावर चिडचिड करत असेल का? तसं काही असेल तर मग त्या मनीषला मी सोडणार नाही. जीवच घेईन त्याचा. विचारांनी सुद्धा त्यांची कानशिलं तापू लागली. आणि मग अचानकच त्यांच्या डोळ्यासमोर विनू, विदुला आणि त्यांना घट्ट कुशीत घेऊन रडणारी शांती आठवली. छे, आपण तरी वेगळं काय करतोय? आपण शांतीशी लग्न केलं. तिच्या मार्फत येणारे सगळे आनंद, सुख आपण घेतोय. खरं तर त्यांच्या येण्याने या घराला चैतन्य आलं. भकास झालेलं घर पुन्हा हसू खेळू लागलं. आपल्या जेवणाची आबाळ होत होती ती संपली. सगळ्या गोष्टी आपल्याला हाताशी मिळतात. बिचाऱ्या शांतीने कधी कोणत्या गोष्टीची मागणी केली नाही, कधी कोणती तक्रार केली नाही. खरं तर हे घर त्यांच्यासाठी नवीन आहे, पण तरीही त्या इथे राहतातच, आपली चिडचिड सहन करूनही. हे घर त्यांना आपलं वाटावं यासाठी आपण काय वेगळे प्रयत्न केले? उलट त्यांच्याशी तुसडेपणाने वागत राहिलो. त्या दोघी बाहेरच्या खोलीत खेळत असल्या की आपल्याला डिस्टर्ब होतो म्हणून आपण रागाने बघणार. त्या बेडरूममध्ये अभ्यास करताना, मोठ्याने वाचत असताना आपण म्हणणार, बाहेर जाऊन बसा, मला इथे काम करायचं आहे. या कपाटात माझ्या महत्त्वाच्या वस्तू आहेत. त्या कपाटात फाईल्स आहेत. इथे तुमची पुस्तकं ठेवू नका. तिथे खेळणी नको. घरात आरडाओरडा नको. कितीही बंधनं. त्यांच्या जागी आपला आयुष असता तर आपण असंच वागलो असतो का? तो मनीष आपल्या आयुषशी सुद्धा असंच वागत असेल का? जोपर्यंत माणसाला त्याच दुःखाची झळ पोहोचत नाही तोपर्यंत त्याला समोरच्या माणसाचं दुःख काय आहे हे कधीच कळत नसावं. आज आयुषला असाच त्रास होत असेल का? या विचाराने आपण एवढं कासावीस झालो. बिचारी शांती तर तो त्रास रोज अनुभवतेय. आज तिच्या चेहऱ्यावर किती दारुण भाव होते. आपण आयुष्यातच हरलेलो आहोत की काय असंच तिच्याकडे पाहून वाटत होतं. आज त्या मुलींचे वडील असते तर त्या मुलींना असेच रागावले असते का? किती रागात असले तरी त्या तिघी दुःखात रडत असताना आपल्यासारखंच ते पायात चपला अडकवून निघून गेले असते का? छे छे, आपलं खूप चुकलं. ती बिचारी विनू किती लहान आहे, आयुषपेक्षा सुद्धा लहान. चुकून तिच्या हातून फ्रेम तुटली असेल. ती फ्रेम आपल्याला खूप प्रिय होती. ही गोष्ट खरी असली तरी त्या निर्जीव फ्रेमसाठी एका भावना असलेल्या छोट्या जीवाचं मन आपण किती दुखावलं.
आपल्या वागण्याचा त्याला पश्चाताप होऊ लागला. वाईट वाटू लागलं. तो तसाच उठला आणि घरी यायला निघाला. येताना मात्र शांतीसाठी गजरा आणि मुलींसाठी आईस्क्रीम घेऊन परतला. घरी आला तेव्हा रात्र झाली होती. शांतीने दरवाजा उघडला, पण नेहमीप्रमाणे तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. त्याला कसं तरी झालं. मुली कुठे आहेत? त्याने विचारलं. बघ ना, मुलींसाठी आणि तुझ्यासाठी काय आणलंय ते, असं म्हणत त्याने विदूला आणि विनूला बाहेर बोलावलं. विनू, विदूला बाहेर या जरा, त्याने हाक मारली. दोघी दबक्या पावलांनी बाहेर आल्या. त्या दोघींना जवळ बोलवत त्याने दोघींच्या हातात आईस्क्रीम दिलं. पण मुलींनी आधी आईकडे पाहिलं. शांतीने रागानेच त्यांच्याकडे पाहिलं तशा त्या नको नको असं म्हणत पुन्हा खोलीत जाऊन अभ्यास करू लागल्या. हे काय शांती, मुलींना आईस्क्रीम का घेऊ दिलं नाहीस? प्रेमाने आणलं होतं ना मी. त्यावर शांती काही बोलली नाही. काहीतरी विचारतोय मी, मनोजनी पुन्हा विचारलं. अपमान केल्यानंतर, स्वाभिमान दुखावल्यानंतर कुणी लांगुल चालन केलं तर ते मान्य करायचं नसतं. हे आई म्हणून मी माझ्या मुलींना शिकवलंच पाहिजे. शांती म्हणाली. ए शांती, असं काय म्हणतेस? चुकलं माझं, पण असं परक्यासारखं नको बोलूस. मनोजराव म्हणाले. मनोज, तुम्ही फक्त माझ्याशी असलेलं नातं स्वीकारलंय, माझ्या मुलींशी असलेलं नाही. आणि तुमची पत्नी व्हायच्या आधी मी त्या दोघींची आई आहे हे मी कसं विसरू? हे पहा, मगासपासून विचार करून माझं डोकं दुखू लागलंय. आणि तुम्हीसुद्धा दमून आला आहात. शब्दाला शब्द वाढायला नकोत. तुम्ही हात पाय धुवून घ्या, मी जेवण वाढते. ती म्हणाली. तू जेवलीस? त्याने विचारलं. नाही, नकोय मला, ती म्हणाली. मुली जेवल्या? तिने मानेनेच हो असं सांगितलं. बरं, मग आपण दोघं सोबतच बसू. मी हातपाय धुवून आलो. आणलेलं आईस्क्रीम आणि गजरा मग त्याने फ्रीजमध्ये ठेवला. हातपाय धुवून जेवायला बसले. तूही बस ना, मनोज म्हणाले. नको, तुम्ही जेवून घ्या. बस ना. मी बसेन मागाहून. तिचा घसा बसल्यासारखा वाटत होता. प्लीज बस. मग ती समोर खुर्चीवर नुसतीच बसून राहिली. शांती, सॉरी. मगाशी रागाच्या भरात मी खूप काही बोलून गेलो. खरं तर मी वेगळ्या पद्धतीने सुद्धा हँडल करू शकलो असतो. मी मुलींवर खूप रागावलो. चुकलं माझं, तो म्हणाला. तू म्हणत असशील तर मी लगेचच जाऊन त्यांना सॉरी म्हणतो. आणि तुलाही सॉरी. तरीही शांती शांतच होती. बोल ना गं, हा अबोला मला नाही सहन होत. मला माहिती आहे तुला खूप वाईट वाटलं आहे, पण प्रॉमिस, मी त्यांना कधीच ओरडणार नाही पुन्हा. पण अशी शांत नको ना राहूस तू. ते म्हणाले. तुम्ही मुलींना रागावलात याचं वाईट नाही वाटलं मला, पण तुम्ही त्यांना अजून स्वीकारलंच नाहीत याचं दुःख होतं आहे. बोलताना सुद्धा तिचा आवाज दाटला होता. असं नाही आहे गं शांती. मी परक्यासारखं बोललो खरं, त्याचा मला पश्चाताप होतो आहे. मनोज म्हणाले. पण मनोज, तुमच्या मनातलंच बाहेर आलं. या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप होतो आहे, पण मनात तर तेच आहे ना. तुम्ही अजूनही त्यांना स्वीकारलेलं नाही हेच सत्य आहे, ती म्हणाली. खोटं कसं सांगू शांती. पिता म्हणून अजूनही त्यांच्याबद्दल मला तेवढासा लळा नाही, ही खरी गोष्ट आहे. पण मलासुद्धा थोडा वेळ लागेलच ना. जसजसा सहवास वाढेल तसं आमच्यामधलं बाप लेकीचं नातं अधिक दृढ होईल, तशी मला खात्री आहे. पण तोपर्यंत तरी मला वेळ दे ना, प्लीज, मनोज म्हणाले. मनोज, जेव्हा भावना पांगळ्या होतात तेव्हा विवेकाच्या कुबड्या घ्यायच्या असतात. तुम्ही लगेचच त्यांना वडिलांचं प्रेम द्या असं नाही म्हणत मी, पण जसा ॲडजस्ट करायला तुम्हाला त्रास होतोय तसं त्यांनाही होतोय. हे घर आपलं नाही, हे वडील आपले नाहीत, पण तरीही आई यांच्यासोबत का राहते, यांच्या घरी का राहते, असे प्रश्न त्यांच्या मनात आले तर आई म्हणून मी त्यांच्या नजरेत सपशेल नापास होईन. आणि मग मलाही त्यांच्या भविष्याचा विचार करून दुसरं लग्न केलं याचा पश्चाताप होईल. तुम्हाला दोष द्यायचा नाही मला, पण येणारे धोके मात्र सांगायचे आहेत. ते ऐकून मनोजना वाईट वाटलं. तिच्या हातावर हात ठेवत ते म्हणाले. पुन्हा कधीच असं होणार नाही. या नवीन नात्याशी मी जुळवून घेतोय, पण त्यात मला तुझी साथ हवी. त्याच्या हातावर तिचे 2 अश्रू ओघळले तसे त्याने तिच्या गालावरचे अश्रू टिपून घेतले. आता नको रडूस. या अश्रूंची शपथ, पुन्हा माझ्याकडून चुकूनही अशी चुकी होणार नाही. आता तरी राग सोडून दे. मुलींना बोलावून त्यांना आईस्क्रीम दे. मग शांतीने दोघींना बोलावलं आणि स्वतःच्या हाताने आईस्क्रीम दिलं. आईस्क्रीम काकांनी आणलंय, त्यांना थँक्यू म्हणा. दोघी हसत थँक्यू म्हणाल्या. मनोजनी मग त्या दोघींच्या डोक्यावर हात ठेवला.
अगदी पहिल्यांदाच कुठेतरी त्यांच्या स्पर्शाने आपण 2 लेकींचे बाप झालो अशी जबाबदारीची जाणीव त्याला झाली. स्पर्शात आणि सहवासात खूप शक्ती असते. शक्तीसुद्धा आणि सहनशक्तीसुद्धा. समोरचा आहे तसा स्वीकारण्याची सहनशक्ती. त्यानंतर हळूहळू दिवस बदलले. मनोज काका त्यांचे बाबा कधी झाले हे त्या मुलींनाही कळलं नाही आणि मनोज नाही. खूप हळूवार प्रवास होता तो. सुखद, आनंद देणारा, जबाबदारीचा. 6-1 महिने झाले असतील. रात्री मुली अभ्यास करत बसल्या होत्या. शांती दुसऱ्या दिवशीची भाजी निवडत बसली होती. मनोज कम्प्युटरवर त्यांचं काम करत बसले होते. तेवढ्यात मनोजचा फोन वाजला. तिकडचा फोन देतेस का गं शांती? ते म्हणाले. शांती उठली. तिने टेबलावरचा फोन हातात दिला. पण त्याआधी स्क्रीनवर तिचं लक्ष गेलं. नाव होतं उन्नती. क्षणभर ती त्या मोबाईलकडे पाहत राहिली. काय गं, कुणाचा फोन आहे? मनोजरावांनी तिथूनच विचारलं. ती काही बोलली नाही आणि फोन त्यांच्या हातात दिला. खरं तर उन्नतीचं नाव पाहून मनोज थोडे गांगरले. एवढी वर्ष दाबलेला राग एकदम उफाळून बाहेर आला. हिने का फोन केला असावा? फोन घ्यावा की घेऊ नये असं वाटत असतानाच शांती म्हणाली, फोन घ्या, काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल किंवा आयुषला तुमच्याशी बोलायचं असेल. हो, या शक्यतेचा आपण विचार केला नाही. घाईघाईने मनोजने फोन उचलला. हॅलो मनोज. आवाज अगदी क्षीण वाटत होता. त्याने पुन्हा हॅलो म्हटलं. फोनला रेंज नाही वाटतं. तुझा आवाज नीट येत नाही आहे, मनोज म्हणाले. फोनला काय? खरं तर आयुष्यालाही रेंज नाही माझ्या. आणि मग तशाच क्षीण आवाजात ती हसली. मनोजना काही कळलं नाही. थोड्याशा रागातच त्यांनी विचारलं, मुद्द्याचं बोल. आयुष कसा आहे? कुठे आहे तो? त्याच्या बाबतीतच बोलायचं होतं. उद्याच्या उद्या मला भेटायला ये. ॲड्रेस पाठवते मी. फोनवर फार बोलता येणार नाही. ठेवते. असं म्हणत तिने फोन ठेवूनही दिला. हॅलो हॅलो. मनोज बोलत राहिला, पण पलीकडून फोन कट झाला होता. आता मनोजना काळजी वाटू लागली. त्याने पुन्हा फोन फिरवला. फोनची रिंग तर जात होती, पण तिने फोन काही घेतला नाही. मनोज काळजीत आहे पाहून शांतीने विचारलं, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? तेच तर कळत नाही. अर्धवट काहीतरी बोलली आणि फोन ठेवून दिला. मनोज म्हणाले, पण नेमक्या काय म्हणाल्या? ॲड्रेस पाठवते, उद्याच्या उद्या भेटायला ये. आयुषबद्दल काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणाली. ते ऐकून शांती पण विचारात पडली. शांत झाली. तुम्ही त्यांना भेटायला जाणार आहात? घाबरत घाबरत तिने विचारलं. काय करू तू सांग, मनोजने विचारलं. थोडा वेळ विचार करून ती म्हणाली, जा तुम्ही. कदाचित आयुष संबंधित काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल. त्यानिमित्ताने त्याच्याशीही भेटणं होईल. तू येतेस बरोबर? त्यांनी जरा अडखळतच विचारलं. नको, मी आले तर तुम्हाला मोकळेपणाने बोलता यायचं नाही. तुम्हालाही आणि त्यांनाही, ती म्हणाली. नक्की जाऊ ना? त्यांचा हात हातात घेत ती म्हणाली, अगदी नक्की. ऑफिसमधून जरा लवकरच निघून मनोज तिने दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. किती लांब होता तो एरिया. जायला जवळजवळ 2.5-3 तास लागले. मनोजचं हृदय धडधडत होतं. त्यांनी पत्ता पुन्हा तपासला. उन्नतीने नेमकं कशाला बोलावलं असेल? आणि घरी तो मनीष असेल का? नसेल बहुतेक. आयुषच्या शिक्षणासंबंधी पैशाची मागणी करायची असेल का? तसंच असेल. पण तरी आपण नाही म्हणायचं नाही. आयुषच्या सुखासाठी जेवढं करायला लागेल तेवढं करायचं. 5वा मजला आला तशी लिफ्ट उघडली गेली. बाहेर पडले. फ्लॅट नंबर 502. फ्लॅटवर नेमप्लेट लावली नव्हती. त्यांनी बेल वाजवली. दरवाजा उघडायला जरा उशीरच झाला. उन्नतीनेच दरवाजा उघडला, पण तिला पाहून मनोज घाबरले. ते आत आले आणि तिला पाहतच राहिले. ती अगदी काळी ठिक्कर पडली होती. केसाला स्कार्फ बांधला होता, पण त्या स्कार्फमधून सुद्धा केस नसलेलं टक्कल स्पष्ट दिसत होतं. तिचे हात सुजलेले दिसत होते. हातावर सुया टोचलेले निशाण. उन्नती, काय झालं? आजारी आहेस का तू? घाबरत घाबरत त्यांनी विचारलं. बस, सांगते. तिला बसायलाही त्रास होत होता. बाजूच्या ग्लासमध्ये पाणी आहे, हवं असल्यास घे. त्याने हातानेच नको असं सांगितलं. काय झालं ऐकायला तो आसुसलेला होता. हो, आजारीच आहे मी. माझ्याकडे फार दिवस नाहीत आता. तिचं बोलणं ऐकताच मनोजचं हृदय वेगाने धडधडू लागलं. मला कॅन्सर झालाय. ट्रीटमेंट चालू होती,
पण तरी आता तो रिलॅप्स झाला आहे. 4th स्टेज. एवढं बोलतानाही तिला दम लागला आणि खोकल्याची उबळ आली. थांबेच ना. पाणी देऊ? त्याने विचारलं. तिने हातानेच नको असं सांगितलं. तोंडाभोवती नॅपकिन मात्र घट्ट आवळून धरला. खोकल्याची उबळ थोडी कमी झाल्यानंतर मग ती बोलू लागली. काय झालं? कसं झालं? बोलायला माझ्याकडे ताकद नाही. ते ऐकण्यात आता अर्थही नाही. मला फक्त एवढंच सांगायचं होतं, तू आयुषला तुझ्याकडे घेऊन जा. तिची अवस्था पाहून मनोजच्या डोळ्यात पाणी आलं. पण तुझं काय? तुझी ट्रीटमेंट? आणि तो मनीष कुठे आहे? कसं बसं त्यांनी विचारलं. माझं मी पाहून घेईन. मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला चालली आहे. परत येईन असं नाही वाटत. पण माझी नको काळजी करूस. तसं बोलायचा अधिकार नाही, पण एक रिक्वेस्ट होती. माझे अंत्यसंस्कार आयुषच्या हातून करशील? तिने विचारलं. अगं, असं काय बोलतेस? तू होशील ठीक. पैशाचा काही प्रॉब्लेम आहे का? कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार आहेस? तुझ्यासोबत कोण आहे? घाईघाईने मनोजने विचारलं. मी एकटी आहे, ती म्हणाली. मनीष सोबत राहत नाही? त्यांना नाईलाजाने विचारावं लागलं. मानेनेच नाही असं तिने सांगितलं. मनोजला तेव्हा सगळी परिस्थिती कळली. तेवढ्यातच दरवाजावरची बेल वाजली. बघ, 100 वर्ष आयुष्य आहे आपल्या आयुषला, असं म्हणत दरवाजा उघडायला ती उठणार तेवढ्यात मनोज म्हणाले, थांब, मी उघडतो. त्याने दरवाजा उघडला. आयुष त्यांच्याकडे टकामका पाहत राहिला आणि मग त्याने आपल्या बाबांना घट्ट मिठी मारली. बाबा असं म्हणत कुशीत शिरून रडू लागला. मनोजसुद्धा खूप रडले. बाबा, आईला बरं नाही आहे. रडत रडत आयुष म्हणाला, होईल रे, ठीक होईल. आपण काळजी घेऊ हं. तू येतेस माझ्यासोबत माझ्या घरी? घाबरत घाबरत मनोजने उन्नतीला प्रश्न विचारला. तुझी बायको बरी घरात घेईल मला? एवढे शब्द बोलले आणि पुन्हा तिला दम लागला. मी काय म्हणते मनोज, तुम्ही आता वेळ काढू नका. निघा, पोचायला उशीर होईल. माझी काळजी करू नकोस. अगं, पण तू कसं करशील? तोपर्यंत उठून तिने दरवाजा उघडला आणि म्हणाली, प्लीज निघ. आयुष, तुझी बॅग घेऊन ये. आयुषने निमूटपणे आपली बॅग आणली. त्याच्या शाळेत सांगितले, LC वगैरे लवकरच देतील. त्याच्या पहिल्याच शाळेत ॲडमिशन घे, असं म्हणत तिने आयुषला पोटाशी धरलं आणि मग लगेचच दूर केलं. निघ मनोज, निघ. थांबू नकोस प्लीज, असं म्हणत तिने त्या दोघांना बाहेर ढकललं. नाईलाजाने मनोज आयुषला घेऊन घरी आले. आपण शांतीशी या विषयावर बोललोही नाही. आयुषला असं अचानक पाहून तिला काय वाटेल? काय विचार करेल ती? आणि आयुषला ॲक्सेप्ट करेल ना ती? मनापासून करेल ना? की आपण सुरुवातीला विदूला आणि विनूबरोबर जसं वागत होतो तसं वागेल? टॅक्सीमध्ये आयुष आईच्या आठवणीने रडत होता. मनोज त्याला शांत करत होते, पण आतून तेही तुटले होते. उन्नती एकटी पडली आहे. शेवटच्या क्षणी तिच्याबरोबर कुणी नाही, या गोष्टीचा विचार करूनच वाईट वाटत होतं. मनोज घरी आले. त्यांच्याबरोबर आयुषला पाहून शांतीला जरा आश्चर्य वाटलं. तो खूप गोंधळलेला आणि बावरलेला वाटत होता. स्वतःच्याच घरात बुजल्यासारखा वाटत होता. जोपर्यंत मनोजने तिथे घडलेली सगळी हकीकत सांगितली नाही, तोपर्यंत आयुष आता कायमचा आपल्याबरोबर राहणार आहे याची शांतीला कल्पनासुद्धा नव्हती. मनातून ती थोडी अस्वस्थ झाली. अगदी ट्रेनच्या सीटवर सुद्धा चौथं कोणी आलं तरी आपल्याला नकोसं होतं. मग इथे तर आता त्यांच्या चौकोनी कुटुंबात हा कायमचा आला होता. घर त्याचं होतं, वडील त्याचे होते, पण त्याच्या त्या जगात आता पुन्हा त्याला आपलं स्वतःचं स्थान शोधावं लागणार होतं. विदूला आणि विनू दोघींना काय सांगायचं? आत्ताच नुकतं सगळं सुरळीत चाललं होतं. आयुष आलाय तर मनोजचं त्याच्याकडेच लक्ष जाणार. मग विदूला आणि विनू पुन्हा त्यांच्या मायेला पारख्या होणार नाही ना? हा विचार तिच्या मनात आल्यावाचून राहिला नाही. रात्री विनू आणि विदूला त्यांच्या बेडरूममध्ये झोपल्या. आयुष मात्र बाबांना चिकटून त्यांच्याच बरोबर झोपला. तो झोपल्यावर त्याला अलगद बेडवर ठेवत मनोजने शांतीला विचारलं, काय झालं? तू एवढी शांत का? आयुष इथे राहायला आलेला आवडलं नाही तुला? तसं नाही हो, पण सगळ्या गोष्टी एवढ्या अचानक घडल्या की मनाची तयारी करायला वेळच मिळाला नाही. भीती वाटते. आयुष विदूला, विनूला आणि त्या दोघी आयुषला कशा पद्धतीने स्वीकारतील? शांती म्हणाली. मुलींचं राहू दे, तू स्वीकारशील ना? त्यांनी काळजीने विचारलं.
अहो मी तर आईच आहे, का स्वीकारणार नाही? पण आजपर्यंत फक्त 2 मुलींची आई होते. आता एका मुलाची आई होणं काय असतं हे समजायला शिकायला थोडा वेळ आणि तयारी लागेलच ना. रोपटं नुकतंच रुजवलंय, ते रुजायला थोडा वेळ तर लागेलच. दुसऱ्या दिवशी आयुषला सकाळी सकाळीच ताप भरला, म्हणून मनोजनी ऑफिसला सुट्टी घेतली. तसं शांती म्हणाली, तुम्हाला वाटल्यास कामावर जा, मी डॉक्टरकडे घेऊन जाईन त्याला. पण आयुष नुकताच अनोळखी माणसांमध्ये आला होता. ओळखीचे तेवढे बाबाच होते, त्यामुळे मी 2 दिवस थांबतो असं म्हणत मनोजच त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. मुलींनाही वाटलेलं की हा आपल्याकडे पाहुणा आहे. बाबा त्याला घेऊन बाहेर गेले कळताच त्या दोघींनी आईला प्रश्न विचारला, आई, हा आपल्या घरी परत कधी जाणार? त्या प्रश्नावर शांती थोडी शांतच झाली. अगं बाळांनो, हे घर त्याचंच आहे, तो त्याच्या बाबांकडेच राहायला आलेला आहे. तुमचे बाबा देवाघरी गेले, त्यानंतर मनोज काकांबरोबर आपण इथे राहायला आलो, तसंच तोही आपल्या बाबांसोबत राहायला आलेला आहे. त्याची आई खूप आजारी आहे, म्हणून तो आता आपल्याबरोबरच राहणार आहे. त्याला त्रास होईल, वाईट वाटेल असं काही वागायचं नाही. तो तुमचा भाऊच आहे. मुली समंजस होत्या, पण म्हणून नातं सहजपणे स्वीकारणं त्यांनाही शक्य नव्हतं. काहीच न बोलता त्या निघून गेल्या. मनोज घरी आले तेव्हा आयुषसाठी बरीच खेळणी आणली होती. आपल्यासाठी मात्र काही आणलेलं नाही पाहून दोघींचा हिरमोड झाला. मनोजना ते लगेचच लक्षात आलं. ते म्हणाले, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुमच्यासाठी सुद्धा लवकरच गिफ्ट आणणार आहे मी. शांतीला मात्र त्या गोष्टीचं अजिबात वाईट वाटलं नाही. उलट ती समजुतीने म्हणाली, अहो कशाला, दोघींच्या वाढदिवसाला किचन सेट्स दिले होते की. तुम्ही आता अजिबात त्या दोघींना खेळणी आणायची नाहीत. आता उलट आयुषलाच नवीन स्कूल बॅग घ्यायला हवी, हो की नाही रे आयुष? आयुष फक्त हसला, पण तो अगदी बुजल्या बुजल्यासारखा फार आजारी वाटत होता. तुला उपमा आवडतो का रे आयुष? मी दाणे घालून केलाय, पटकन खाऊन घेतोस? मग औषध घेऊन झोपून जा, मग संध्याकाळी तू एकदम फ्रेश होशील. संध्याकाळी की नाही, आपण सगळे मिळून बागेत जाऊ, त्याला जवळ घेत शांती म्हणाली. यावेळेस आयुषने सुद्धा तिच्या पोटाला घट्ट धरलं. स्पर्श आणि सहवास दोन्हीमध्ये खूप ताकद असते. आपोआपच तिचाही हात त्याच्या डोक्यावरून केसांवरून मायेने फिरत राहिला. आयुषला औषध देऊन झोपवलं, पण मनोज मात्र खूप निराश आणि काळजीत वाटले. काय झालं, काही चिंतेचा विषय नाही ना? शांतीने विचारलं. त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. उन्नती गेली. तिच्या भावाचा फोन होता. शांतीचे डोळे मोठे झाले. तिला वाईट वाटलं. कुठेतरी या लहान जीवाला आपल्या आईच्या जाण्याची चाहूल लागली असेल का? म्हणूनच तर त्याला ताप आला नसेल ना, असंही वाटून गेलं. तुम्ही तिथे जायला हवं. पण आयुषला कसं नेणार? बराच ताप आहे त्याला, शांती म्हणाली. खरं तर उन्नतीची इच्छा होती की त्याच्या हातूनच, पण त्यांनी तिची शेवटची इच्छा पूर्ण न करण्याबद्दल मनोमतची माफी मागितली. कारण आता आयुष आजारी होता, त्याच्या मनावर एवढा मोठा आघात द्यायचा नाही, असा विचार त्यांनी केला. मी जाऊन येतो. मनोज मात्र जाऊन आले. संध्याकाळ झाली तरी आयुषचा ताप काही कमी होत नव्हता. औषधांचा काहीच उपयोग होत नव्हता. शांती मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवत होती. त्याला मांडीवर घेऊन बसली होती. संध्याकाळी शेवटी तीच म्हणाली, त्या जर ताप उतरला नाही तर याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू. ताप उतरला नाहीच. शेवटी त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावंच लागलं. शांतीची धावपळ होत होती. घरी मुली, आयुष हॉस्पिटलमध्ये. मनोजनी सुट्टी घेतलेली, पण अर्जंट काही काम असलं तर त्यांना ऑफिसमध्ये काही वेळाकरता जाऊन यावं लागत होतं. आयुषच्या बऱ्याच टेस्ट झाल्या आणि निदान शॉकिंग झालं. त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. एकतर किडनी ट्रान्सप्लांट करावी लागेल किंवा मग आयुष्यभर डायलिसिस. उन्नतीने ही गोष्ट लपवून का ठेवली? ते सगळं ऐकून मनोज खचून गेले. पण आता कुणाला काय बोलायचं? उन्नती तर या जगातही नव्हती जाब विचारायला. त्यांनी रडत रडतच ती गोष्ट शांतीला सांगितली. तिलासुद्धा खूप धक्का बसला. आई बाबा दोघे काळजीत आहेत, रडत आहेत, याचं मुलींनासुद्धा वाईट वाटलं. आयुष आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, तेव्हा आता आपण शहाण्यासारखं वागलं पाहिजे असं विदूला, आपल्या धाकट्या बहिणीला विनूला समजावू लागली. टेन्शनमध्येच मनोज हॉस्पिटलमध्ये निघत होते तेव्हा विदूला म्हणाली, बाबा, आयुष कसा आहे? आम्ही पण भेटायला येऊ त्याला? मी गणपती बाप्पांकडे प्रार्थना केली आहे, तो लवकर बरा होऊन परत येईल, मग आम्ही तिघं खूप खेळू.
तिचं बोलणं ऐकून मनोज हळवे झाले. तिच्या डोक्यावर हात ठेवून ते निघून गेले. आदल्या रात्रीच शांतीशी बोलणं झालं होतं. शांती, आयुषला जगवायचं असेल तर मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करणार आहे. मी माझी एक किडनी त्याला देणार आहे. ते ऐकून शांतीला धक्का बसला होता. पण कधी देव मोठी परीक्षा घेतो. त्याला सामोरं जाण्याव्यतिरिक्त आपल्याकडे पर्याय नसतो. मनोज जे काही निर्णय घेत होते ते एक बाप म्हणून बरोबर होते. त्यांच्या ठिकाणी ते योग्य होते. आपल्या मुलींना असं काही झालं असतं तर आपणही आपल्या प्राणांची पर्वा न करता तेच केलं असतं. डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत होते. डायलिसिस चाललं होतं. मनोज त्यांची एक किडनी द्यायला तयार झाले होते. पण दुर्दैवाने ती मॅच झाली नाही. 1-2 डोनर्स पाहिले पण तिथेही काम झालं नाही. आता मात्र मनोज आतून पूर्ण खचून गेले. त्यांचं कामात लक्ष लागेना, जेवण जाईना. आयुषच्या काळजीने ते आतून पोखरत चालले होते. खरं तर शांतीसुद्धा आतल्यात रडत होती. ती हॉस्पिटलमध्ये जायची तेव्हा आयुष तिला घट्ट पकडून बसायचा. तू इथेच थांब ना असं हट्ट करायचा. त्याला तिथे एकट्याला टाकून येताना तिचासुद्धा जीव गलबलायचा. रोज सकाळ संध्याकाळ ती देवाकडे तुपाचा दिवा लावत होती. प्रार्थना करत होती की आमच्या आयुषला या संकटातून बाहेर काढ. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. देवा, त्या पोराबद्दल माझ्या मनात ममता आणि मातृत्व तूच जागृत केलंस. आता ते शेवटपर्यंत निभवायची ताकदसुद्धा दे. असं म्हणतात, आईच्या प्रेमात खूप ताकद असते. त्या प्रेमाची प्रचिती मलाही येऊ दे. माझा लेक बरा झालाच पाहिजे. अगदी आर्त मनाने कळवळून ती प्रार्थना करत म्हणू लागली, देवा, मला निराश नको रे करूस. आणि खरोखरच आश्चर्य घडलं. मातृत्व जिंकलं. तिची किडनी मॅच झाली. मग क्षणाचाही विचार न करता ती डॉक्टरांना म्हणाली, काहीही झालं तरी चालेल, माझ्या मुलाचा प्राण वाचला पाहिजे डॉक्टर. डॉक्टरांनी प्रयत्न केले. आयुषला जीवनदान मिळालं. ऑपरेशन झालं तेव्हा मनोज तिच्यासमोर अक्षरशः हात जोडून उभे राहिले. या सगळ्या कठीण प्रसंगात विदुला आणि विनू दोघी शहाण्यासारखं वागत होत्या. आता सगळं छान होणार आहे. आई आणि आयुष लवकरच घरी येणार आहे याचा त्यांना आनंद होता. संकटाचं सावट दूर झालं होतं. दुःख दूर झालं होतं. आयुषची प्रकृती सुधारत होती. शांतीलासुद्धा आता बरं वाटत होतं. खूप हिंमत करून दोघांनी आयुषला त्याच्या आईबद्दल सांगितलं. त्या दिवशी तो रडला, खूप रडला, पण आपल्या दुसऱ्या आईच्या कुशीत. हळूहळू घर स्थिरावलं. घराचं गोकुळ झालं. तीनही मुलांचा गोंधळ, त्यांची लुटुपुटीची भांडणं, आईबाबांचं मग त्यांना समजावणं, त्यांचा अभ्यास, त्यांची शाळा, सगळं रुटीनमध्ये चाललं होतं. एकदा रविवारी मुलांची मस्ती चालली होती. आयुष आणि विदुला तसे शांत होते, पण विनू मात्र फार मस्ती करायची. किचनमध्ये काम करता करता शांतीने आवाज दिला, विनू, फार मस्ती झाली हा तुझी. तुला सांगितलंय ते गॅलरीच्या कठड्यावर चढू नकोस, पडायला होईल. मनोजनीही 1-2दा समजावून पाहिलं, पण विनू कुठली ऐकायला. ती आपली वर चढत होती, खाली उतरत होती. खेळता खेळता तिची बाहुली पलीकडे पडली आणि ती काढायला म्हणून ती कठड्यावर वाकली. मनोजनी ते पाहिलं. त्यांच्या पोटात भीतीने गोळा आला. चुकूनही ती पलीकडे पडली असती तर होत्याचं नव्हतं झालं असतं. वाऱ्याच्या वेगाने ते धावत गॅलरीकडे गेले. विनूला खसकन खाली खेचलं आणि पाठीत जोरात धपाटा दिला. विनू कळवळली, तरी मनोज थांबले नाहीत. त्यांनी तिला आणखीन 2-4 फटके दिले. तिने मोठ्याने भोकाड पसरलं. काय झालं पाहायला शांती आणि मुलं तिथे आली. विनू रडत रडतच आईकडे गेली. आत्तापर्यंत मनोजचा राग शांत झाला होता. विनूला सॉरी म्हणत त्याने जवळ घ्यायचा प्रयत्न केला, पण विनू रागावली होती. ती काही जाईना. आपण मुलीला फारच मारलं असं वाटून त्यांनाच मग अपराध्यासारखं वाटू लागलं. आता शांतीला काय वाटेल? आपण आपल्या रागावर आवर घालायला हवा होता, असाही विचार मनात येऊन गेला. आई, हे बघ, बाबांनी मला किती मारलं. हे बघ कसे वळ उठले आहे. विनू कळवळून रडत होती आणि खरोखरच चांगलेच लाल लाल वळ उठले होते. ते पाहून मनोजनास कसं तरी झालं. सॉरी बेटा. अगं पण मला खूप भीती वाटली. खरंच सॉरी. अगं शांती, मला मारायचं नव्हतं, पण काय झालं माहिती आहे का? आपला मुद्दा सांगायचा ते प्रयत्न करू लागले. तेवढ्यात शांती म्हणाली, अहो, 4च फटके का मारलेत? चांगले पाठीवर वळ येईपर्यंत झोडायला पाहिजे होतं. आणि उगीच तुम्ही तिला का सॉरी म्हणताय? तिनेच तुम्हाला सॉरी म्हणायला हवं. म्हण ग बाबांना सॉरी. आणि जाशील का पुन्हा कठड्यावरून खाली?
पुन्हा अशी वागलीस ना तर बाबांच्या हातात छडीच देईन मी, समजलं? आई तर विनूलाच ओरडू लागली. आईने बाबांची बाजू घेतली पाहून विनू मग बाबांच्याच कुशीत शिरली. सॉरी बाबा, असं म्हणत त्यांच्या छातीवर नाक चोळू लागली. उगी उगी शहाणी आमची भावली, आता पुन्हा असं नाही वागायचं हां. आणि आई, तूही आता फार ओरडू नकोस माझ्या विनूला. बाबांनी उलट आईलाच दम भरलेला पाहून विनूला बाबांचा अभिमान वाटला. शांती मात्र बाप लेकीच्या युतीकडे पाहत राहिली. तोपर्यंत तिच्या ओढणीला स्वतःभोवती लपेटून लेक, आई भूक लागली, उपमा कर ना, असा हट्ट करत होता. तिने त्याला उचलून घेतलं. आयुष, चांगलाच जड झालायस की रे, पण तरीही आता भरपूर जेवायचं. आईला उचलताच आलं नाही पाहिजे, ती म्हणाली. हो, आता माझ्यात ताकद आली ना की मीच तुला उचलून घेईन, असं म्हणत तो आईच्या गळ्यात पडला. बाबा, आपण पुढच्या संडेला नेहरू प्लॅनेटोरियममध्ये जाऊया का? तिथे खूप काय काय छान असतं, माझी मैत्रीण सांगत होती, विदूला म्हणाली. तसं मनोजनेही तिला आपल्या बाजूला बसवलं. बरं बेटा, मला एक थोडं कम्प्युटरवर एक्सेल शिकवशील का गं? मनोजने विचारलं. हो, अगदी सोपं असतं, तुम्हाला मी फॉर्म्युलाज पण शिकवीन, विदूला म्हणाली. त्या दोघांच्या गप्पा रंगल्या होत्या. इथे आयुष आईला उपम्यासाठी कांदा सोलून देत होता. शांतीच्या आणि मनोजरावांच्या दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. ते कांद्यामुळे होते की आनंदाच्या क्षणांमुळे, ते मात्र सांगता येणं शक्य नव्हतं. पण सहवासाने रोपटं प्रेमाच्या मातीत रुजलं होतं, एवढं मात्र नक्की होतं.